म्हणून आता अधिक वेळ न घेता मी माननीय मयुरेश सर आपणास विनंती करतो की आपण या दिलखुलास संवादाला प्रारंभ करावा आणि जोरदार टाळ्यांनी गजरात एकदा आपण हॅलो, धन्यवाद. माझा आवाज येतो ना ऐकू? येस. या संवादाला सुरू करण्या अगोदर एक डिस्क्लेमर. केवळ आपण बोललेले आणि लिहिलेले जे शब्द असतात त्याची जबाबदारी आपल्यावर असते असं नाही. आपण जे शब्द ऐकतो त्याचीही जबाबदारी आपल्यावर असते, कारण एकदा ऐकल्यानंतर ते आपल्या मेंदूत आणि मनात गेल्यानंतर त्याची जबाबदारी तसं वागणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे या संवादात आता जे पुढे आपण ऐकू बोलणार आहोत तसं वागण्याचं, तसं आपलं आचरणात आणण्याचं, कारण आता जे अभिवाचन झालं आणि या अगोदरही भाषण झालं त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा, सचोटी, या सगळ्या गोष्टी, धैर्य हे शब्दही अनेकदा आले, पुढेही येतील. त्यामुळे हे शब्द आपण ऐकणार आहोत. इथून बाहेर जाताना तसं वागण्याची जबाबदारी ही आपलीही आहे. आपण केवळ ऐकून ते सोडून देणार नाही आहोत. हे आपण सगळे, माझ्यासहित सगळे आपण लक्षात ठेवू. खरं तर मी एवढी अशी प्रश्न वगैरे काढले होते, पण ज्या प्रकारे ते आले आणि हा उत्साह बघतोय बाहेरपासून आतपर्यंत, मला वाटलं कुठले तरी सेलिब्रिटीचं म्हणजे शाहरुख वगैरे इथे येणार आहे का, पण शाहरुखला यांनीच नोटीस पाठवली. मी काही प्रश्न विचारण्यापेक्षा तो त्यांच्याच प्रश्नांची उत्तर आता कदाचित एनिवे तो वेगळा भाग आहे, पण तरी सुद्धा अशा प्रकारची क्रेज एका सनदी अधिकाऱ्याबद्दल आपण कधी बघितली आहे? फार कमी वेळा बघितली आहे. महाराष्ट्राने बघितली आहे, देशाने बघितली आहे, पण ज्या प्रकारे तुकाराम मुंढे सध्या आज ते इथं आपल्याला बोलायला, काही दिवसांपूर्वी ते पुण्यात होते, त्यांच्या विविध मुलाखती सुद्धा होत आहेत, ते बोलतायत आणि एवढं जबाबदारीपूर्वक ऐकणं एखाद्याचे शब्द, यासाठी त्यांचं कर्तृत्वही, त्यांचं कामही तसं असावं लागतं. आणि म्हणून अशा प्रकारची क्रेज बऱ्याच काळानंतर, मोठ्या काळानंतर आपल्याला महाराष्ट्रात एखाद्या अधिकाऱ्याविषयी पाहायला मिळते आहे. आणि ती क्रेज पण आहे आणि दहशत पण आहे. म्हणजे मी दादरला राहतो, मी नेहमी सकाळी फिरून आल्यानंतर एका ठिकाणी कॉफीला घ्यायला कधी थांबतो, तर त्या कॉफी करणाऱ्याच्या होते, मी नाव नाही घेत कारण तो बिचारा उद्या मला कॉफी देणार नाही, तर तिथं सगळं ते बघतो मी रोज. मी काल सकाळी येताना बघतो तर एकदम स्वच्छ चकचकीत, थेंब पण पडलेलं नाही. मी म्हटलं हे काय झालं, आणि आधी मला त्याच्या डोळ्यातच सगळं होतं, काही बोलायची गरज नाही पडली. मला वाटलं आज सकाळीच काही इथं आलेत काही होतीचे कोणीतरी, असं नव्हतं, पण ते येऊ शकतील या एकाच गोष्टीनं केवळ मी बघितलं नाही, मला माहिती आणि सगळ्या गोष्टी एकदम आता स्वच्छ दिसायला. याची सुरुवात, याची सवय नव्हती करायची आम्हाला सगळ्यांना. इथं आपण बसलो, तिथून जवळच काहीच किलोमीटर अंतरावर देहू आहे. तिथे एक तुकाराम काही वर्षांपूर्वी, शतकांपूर्वी होते आणि त्यांनी आमची सत्सविवेक बुद्धी शुद्ध करायला घेतली होती, जागं केलं आम्हाला. आता हे आणखी एक तुकाराम बऱ्याच काळाने आले आणि तेही आमची सत्सविवेक बुद्धी, विशेषतः भौतिक गरजांविषयी, अन्न ही आपली सगळ्यात महत्वाची भौतिक गरज आहे, त्याच्याविषयीची आपली विवेक, आपली सत्सविवेक बुद्धी ते जागे करतायत. आमचं छान चाललं होतं. आम्ही हॉटेलमध्ये जात होतो, आम्हाला वाटतं की खूप पैसे दिले आणि जे मस्त चमचमीत सगळं आलं की आपण बेस्ट खातोय, आपल्याला काही आता उत्तम नाही. आम्ही आधी आम्ही गाड्यावर खायचो, मग नंतर आम्ही आणखी बऱ्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, त्यानंतर आम्ही कधी त्याच्याहून आणखी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. आम्हाला वाटतं सगळं छानच चाललं होतं आणि काहीच नाही, आपल्याला स्वच्छ शुद्ध मिळते जोपर्यंत तुम्ही आला नाही आणि हे सगळं सुरू झालं. तर हे आम्हाला सगळ्यांना जागं करावं असं तुम्हाला का वाटलं? थँक्यू. माझा आपण झोपलेल्या व्यक्तीला जागा करू शकतो, झोपेचं सोंग गेलेल्या व्यक्तीला जागा नाही करू शकत. आणि त्याच्यामुळं जागा करण्यासाठी आपल्याला आपण कुठे आहोत हे बघावं लागतं, कोणत्या मनस्थितीत आहोत हे बघावं लागतं. माझी ज्यावेळेस या विभागात नियुक्ती झाली त्यावेळेस त्या विभागाचा प्रथमतः मी आढावा घेतला अधिकाऱ्यांकडनं, त्याची कर्तव्य जबाबदाऱ्या समजून घेतल्या. मला अपेक्षित नव्हतं की एवढ्या प्रमाणामध्ये इथं प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील. आणि अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या कडून ऐकल्यानंतर आणि परिस्थिती बघितल्यानंतर
मला असं वाटलं की हा फक्त अडल्चरेशनपुरता विषय मर्यादित नाही आहे. हा विषय हा पूर्ण महाराष्ट्रातल्या 12 कोटी 13 कोटी जनतेच्या आरोग्याशी संबंधित आहे. आणि आरोग्याशी म्हणजे औषध या दृष्टिकोनातून नव्हे, तर आपण जे खातोय आज आपला जो डिजीज बर्डन आहे ज्याला म्हणतो, ते स्वातंत्र्यानंतर उलटं झालेलं आहे. म्हणजे अगोदर कम्युनिकेबल डिजीजचं प्रमाण 65-70% होतं, आता नॉन कम्युनिकेबल डिजीजचं प्रमाण हे 65-70% आलं. आणि याचं एक डिरेक्ट कोरिलेशन आपण काय खातो काय पितो याच्याशी आहे. आणि म्हणून याचा ज्यावेळेस परिस्थिती बघितल्यानंतर हे लक्षात आलं की आपण विशेष करून जे जंक फूड खातोय, जे बाहेरचं खातोय किंवा बरेच प्रॉडक्ट आपण जे विकत घेतोय ते स्टँडर्ड नाही आहेत, अनसेफ आहेत, सबस्टँडर्ड आहेत, मिसलिडिंग आहेत, मिसलिडिंग ॲड आहेत. आणि या सर्वांचा परिणाम आपल्या फक्त फिजिकल ग्रोथवरती न होता त्याचा पूर्ण परिणाम आपल्या मानसिकतेवरती होतोय, आपल्या थॉट प्रोसेसवरती होतोय. आणि एकंदरच माझी काम करण्याची एक पद्धत आहे की काम करताना आपली भूमिका समजून घ्यायची आणि कोणत्याही प्रकारची भेसळ सहन करायची नाही ही पद्धत असल्यामुळं. आणि जो विभाग भेसळीच्या विरुद्ध आहे तिथंच पोस्टिंग झाल्यानंतर मला वाटलं याच्यामध्ये डबल स्पीडने काम करावं लागलं आणि ते आपण प्रयत्न करतोय. पण मग आम्ही खरंच झोपलो होतो का आम्ही झोपेचं सोंग घेतलं? तुम्हाला आता इतक्या दिवसानंतर समजलं? मला वाटतं याच्यातला एक भाग झोपेचं सोंग घेणारा होता, जो विशेष करून याच्यामध्ये खूप लोक काम करतात. त्यांना माहीत असतं की आपण जे अन्न बनवतो ते सबस्टँडर्ड आहे किंवा अनसेफ आहे. तो कदाचित झोपेचा किंवा फक्त प्रॉफिटसाठी काम करत असेल. दुसऱ्या बाजूला आपण स्वतःला खूप काय म्हणता येईल त्याला इंटेलेक्च्युअल समजतो, शिकलेले समजतो, खूप ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि पदव्या घेतो, मोठ्या मोठ्या पदावरती काम करत असतो. परंतु आपण जे विकत घेतो, जे खातो याच्याबद्दल चौकस राहत नाही. तर याला आपण अज्ञान म्हणायचं, झोपलेलं सोंग म्हणायचं, निग्लेक्ट करायचं का त्याचा पाठ व्हायचं, हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं आहे. परंतु हे आपल्या सर्वांसाठी घातक आहे. आणि ते घातक फक्त तुमच्यापुरतं मर्यादित न राहता, माझ्यापुरतं मर्यादित न राहता, कुटुंबापुरतं मर्यादित न राहता ते समाजाच्या दृष्टिकोनातून खूप घातक आहे. आणि ज्यावेळेस एका समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत जर घातक असेल तर ऑफकोर्स ते राष्ट्रासाठी सुद्धा घातक आहे. आणि म्हणून तो अँगल जोपर्यंत आमच्या विभागामध्ये FDA मध्ये बघत नाही तोपर्यंत आपण ते बदल करू शकत नाही. म्हणून मी प्रत्येक अधिकाऱ्यांना हेच सांगितलं की फक्त याच्यामध्ये भेसळ नाही एवढ्या पुरतं मर्यादित न राहता हा पूर्ण समाजाचा प्रश्न आहे, समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तर त्या दृष्टिकोनाचे बघा आणि त्या दृष्टिकोन आपण काम करूयात आणि त्या दृष्टीने काम करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.